नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये बी एज्युकेअरच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. तर या व्हिडिओमध्ये मराठी चालू घडामोडींचा जो कोर्स आहे त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. हा जो कोर्स आहे तो स्पर्धात्मक परीक्षांसाठी खूप उपयुक्त आहे. तर बरेचसे विद्यार्थी आम्हाला प्रश्न विचारतात की सर, चालू घडामोडींवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, आपल्या जगभरात कोणत्या गोष्टी घडतायत, देशभरात कोणत्या गोष्टी घडतायत, राज्यभरात कोणत्या गोष्टी घडतायत यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर क्रीडा क्षेत्रामध्ये जसं की क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप कोणी जिंकलाय, फुटबॉलमध्ये वर्ल्ड कप कोणी जिंकला, किंवा कोणत्या खेळाडूला पुरस्कार मिळाला यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात. त्याचबरोबर बजेट म्हणजेच अंदाजपत्रक त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतील. बँकिंग सिस्टम आहे त्यावरती प्रश्न येऊ शकतात. काही राजकीय घडामोडी आहेत, लिगल न्यूज आहेत, आपल्या देशामध्ये नवनवीन योजना येतात, त्या योजनांसंबंधित तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. देशोदेशांमधील संबंध आहे त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या चालू घडामोडींच्या सेक्शन मध्ये विचारतात. यापुढे आहे चालू घडामोडींसाठी काय वाचले पाहिजे. तर मित्रांनो, बी एडुकेअर तुमच्यासाठी एक ई न्यूज हायलायटर घेऊन आलाय. ओके, तर हा ई न्यूज हायलायटर कशा प्रकारचा असणार आहे चला पाहूया. तर या ई न्यूज हायलायटर मध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसाच्या 3 महत्वाच्या घडामोडी असणार आहेत, म्हणजेच महिन्याच्या झाल्या 90 घडामोडी. ओके, तर या ई न्यूज हायलायटर मध्ये तुम्हाला एक हेडलाईन दिलेली असणार आणि त्या संबंधित काही माहिती असणार, त्याचबरोबर एक फोटो असणार. तर मित्रांनो, या फोटोमुळे तुम्हाला ही न्यूज लक्षात राहणार आहे. ओके, तर असा हा ई न्यूज हायलायटर आहे मित्रांनो. तर या युनिट हायलायटरची किंमत आहे मात्र 199 रुपये. ओके, तर तुम्ही आजच खरेदी करा मित्रांनो. तर हा कोर्स तुम्ही कसा खरेदी कराल, तर बी एज्युकेअरचा ऍप डाउनलोड करा. जर तुमच्याकडे प्ले स्टोअर असेल तर बी एज्युकेअर सर्च करा आणि ऍप डाउनलोड करा. त्याचबरोबर ऍप स्टोअर असेल तर माय इन्स्टिट्यूट सर्च करा आणि हा तुम्हाला ORG कोड वापरायचा आहे मित्रांनो. ओके, ऍप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ऍप मोबाईल नंबरने लॉग इन करायचं आहे. त्यानंतर स्टोअर वरती जाऊन चालू घडामोडी असं सर्च करायचंय. सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कोर्स दिसेल, त्या कोर्सवर क्लिक करून तुम्हाला हा कोर्स बाय करायचा आहे. एकदम साधी सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. जर तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटीची परीक्षा देत असाल तर बी एडुकेअर मध्ये ऑफलाईन ऑनलाईन कोचिंग उपलब्ध आहे. त्याचबरोबर व्हिडिओ रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा उपलब्ध आहेत. आता ही परीक्षा 2 भाषांमध्ये घेतली जाते, त्यामुळे आपल्याकडे दोन्ही भाषांमध्ये टेस्ट पॅक उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पुस्तकं सुद्धा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच ई पुस्तकं सुद्धा आपल्याकडे दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शंका असतील तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. त्याचबरोबर आपल्या मुंबईमध्ये 3 ब्रांचेस आहेत, घाटकोपर, दादर आणि डोंबिवली. तर या ब्रांचेसमध्ये तुम्ही भेट देऊ शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. धन्यवाद.